राज्यातील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय. सेवेत असताना निधन झालं तर आता कुटुंब उघड्यावर राहणार नाही. तसंच राज्य सरकारने अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची सुधारित योजनाही लागू केली आहे. या योजनेअंतर्गत नियमित शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला थेट गट क किंवा गट ड पदावर नोकरीही मिळणारच आहे. महत्वाची बाब म्हणजे सेवेत असताना कर्मचारी बेपत्ता झाला आणि न्यायालयाने मृत म्हणून घोषित केल्यास त्या कुटुंबालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र लक्षात ठेवावं लागेल की पती किंवा पत्नी आधीच सरकारी किंवा निमसरकारी सेवेत असल्यास हा लाभ लागू असणार नाही. तसंच 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य असल्यास ही योजना लागू असणार नाही. प्राधान्यक्रम कसा असेल तो पती किंवा पत्नी, त्यानंतर मुलगा किंवा मुलगी, त्यानंतर दत्तक अपत्य आणि शेवटी विधवा किंवा परित्यक्त बहीण किंवा मुलगी. या पद्धतीने प्राधान्यक्रम असणार आहे. आणि त्यासाठी वयोमर्यादा काय असेल तर किमान वय हे 18 वर्ष असेल आणि कमाल 45 वर्ष. शैक्षणिक अट ही गट क साठी नियमानुसार पात्रता आवश्यक ठरणार आहे. मात्र दिवंगत कर्मचाऱ्याची पती किंवा पत्नी असल्यास गट ड साठी शिक्षणाची अट ही शिथिल असणार आहे. जर शाळा व्यवस्थापनानं जर नियम मोडले तर त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तसंच प्रलंबित प्रकरणाची तातडीने छाननी करण्याचे आदेश सुद्धा हे जारी करण्यात आले आहेत. हा निर्णय म्हणजे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी आर्थिकच नाही तर सामाजिक आधारही ठरणार आहे. ही माहिती प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व कुटुंबापर्यंत पोहोचवा. तसंच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.